कधी विचार केलाय शेअर बाजार कोसळतोय, सगळीकडे भीती पसरली आहे आणि अशावेळी गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे तरी कसे? आज आपण बघणार आहोत वॉरन बफे आणि चार्ली मंगर या दोन दिग्गज गुंतवणूकदारांचे विचार, त्यांची स्ट्रॅटेजी जी अशा अस्थिर काळातही आपल्याला योग्य मार्ग दाखवते. चला तर मग हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. चला थोडं मागे जाऊया. तारीख होती 6 मे 2019. बाजारात काय झालं? मार्केट तब्बल 500 पॉइंट्सनी खाली कोसळलं. विचार करा, त्या दिवशी गुंतवणूकदारांच्या मनात काय धाकधूक असेल. सगळीकडे एकच गोंधळ, एकच अनिश्चितता, जणू काही चिंतेची एक मोठी लाटच आली होती. आणि या सगळ्या भीतीचं कारण काय होतं? तर अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाची शक्यता. म्हणजे बघा, प्रत्येक न्यूज चॅनलवर, प्रत्येक पेपरमध्ये फक्त याच बातम्या. आणि या बातम्यांनी बाजारातल्या आगीत अक्षरशः तेल ओतण्याचं काम केलं. मग अशा गोंधळात, अशा परिस्थितीत एका गुंतवणूकदाराने नेमकं काय करायला हवं? घाबरून आपले शेअर्स विकून टाकायचे की शांत राहून विचार करायचा? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? याच प्रश्नावर वॉरन बफे यांचं एक साधंसं पण खूपच प्रभावी उत्तर आहे. ते म्हणतात, जर तुमची एखादी शेतजमीन असेल तर तुम्ही कुठल्यातरी बातमीमुळे ती विकून टाकाल का? नाही ना. बघा, हा एकच विचार त्यांच्या गुंतवणुकीच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया आहे. आणि याच विचारातून येतं त्यांचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्व: रोजच्या गोंधळाकडे, या नॉईजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. गुंतवणुकीचा खरा खेळ हा व्यवसायाच्या मूल्याचा आहे, रोज वर खाली होणाऱ्या किमतींचा नाही. आता बघा, इथे दोन प्रकारची मानसिकता दिसते. एका बाजूला आहे मार्केट टायमर. हा काय करतो? सतत बातम्या बघतो, किंमत थोडी खाली आली की घाबरतो, चिंता करतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे बिझनेस ओनर. हा एकदम शांत असतो. त्याचं लक्ष असतं व्यवसायाच्या पुढच्या 10 वर्षांच्या मूल्यावर. त्याच्यासाठी किमतीतली घसरण ही घाबरण्याची गोष्ट नाही, उलट एक मोठी संधी असते. तो स्टॉक नाही विकत घेत, तो थेट व्यवसायात भागीदार बनतो. बफे हे एका भन्नाट उदाहरणाने सांगतात. ते म्हणतात, कल्पना करा की एका भारी बिझनेसमध्ये तुमचा अर्धा वाटा आहे आणि तुमचा पार्टनर बातम्या बघून एकदम निराश होऊन तुमच्याकडे येतो आणि म्हणतो की त्याला त्याचा वाटा विकायचा आहे. अशावेळी तुम्ही काय विचार कराल? खरं तर तुम्ही अशी प्रार्थना कराल की तो अजून निराश व्हावा, म्हणजे त्याचा वाटा तुम्हाला आणखी स्वस्तात मिळेल. आहे की नाही जबरदस्त विचार? आणि हे फक्त बोलणं नव्हतं. मे 2019 मध्ये बर्कशायर हॅथवेकडे किती रोकड होती माहितीये? तब्बल $110 अब्ज. ही एवढी मोठी रक्कम बँकेत फक्त पडून नव्हती. हे एक शक्तिशाली शस्त्र होतं जे तयार ठेवलं होतं. कशासाठी? तर बाजारात जेव्हा भीतीमुळे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स एकदम स्वस्तात मिळतात, तेव्हा त्या संधीवर झडप घालण्यासाठी. बरं, गोंधळाकडे दुर्लक्ष केलं. आता पुढे काय? इथे येतं त्यांचं दुसरं तत्व: संधी दिसल्यावर एकदम स्पष्ट आणि निर्णायक राहायचं. बफे किती वेगाने निर्णय घेतात याचं एक क्लासिक उदाहरण म्हणजे ऑक्सिडेंटल करार. तर झालं असं की 2019 मध्ये ऑक्सिडेंटल पेट्रोलियमला एका दुसऱ्या कंपनीला विकत घेण्यासाठी खूप मोठ्या रकमेची गरज होती. बर्कशायर हॅथवेने त्यांना तब्बल $10 अब्ज देण्याचा कबूल केलं. आणि गंमत म्हणजे हा एवढा मोठा करार फक्त एका वीकेंडमध्ये, म्हणजे शनिवार रविवारीच फायनल झाला. यावरूनच त्यांच्या कामाचा वेग आणि निर्णय क्षमता लक्षात येते. त्यांच्या वाटाघाटीची पद्धत एकदम सरळ सूट आहे. ते स्वतः म्हणतात, मी जे करणार आहे तेच स्पष्टपणे सांगतो, दुसरं काही करत नाही. त्यामुळे समोरच्याला 100% खात्री असते की मी जे बोलतोय तेच करणार. या स्पष्टपणामुळे त्यांचा आणि इतरांचाही खूप वेळ वाचतो. काहीच गोंधळ नाही, काहीच लपवाछपी नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना इतरांचे डावपेच कळत नाहीत. ते गमतीने म्हणतात की कधीकधी काही लोकांसोबत वाटाघाटी करताना अर्धवट वेढ्यासारखं वागणं हीच बेस्ट टेक्निक असते. यातून त्यांचा सरळ आणि विश्वासार्ह दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हेच अधोरेखित होतं. आता वळूया तिसऱ्या तत्वाकडे, जे आपल्याला गुंतवणुकीच्या आणखी खोलात घेऊन जातं: मालकासारखा विचार करा. म्हणजे काय? फक्त शेअर विकत घेऊन थांबायचं नाही, तर कंपनीचं मॅनेजमेंट आपल्या पैशाचा, म्हणजे भांडवलाचा वापर कसा करतंय हे समजून घ्यायचं. खास करून शेअर बायबॅकच्या बाबतीत. शेअर बायबॅक चांगला आहे की वाईट हे ठरवण्यासाठी वॉरन बफे फक्त 2 सोपे प्रश्न विचारतात. पहिला, कंपनीकडे पुढची 5-10 वर्ष चालवण्यासाठी लागणारा सगळा पैसा आहे का? आणि दुसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कंपनीचा स्टॉक त्याच्या खऱ्या किमतीपेक्षा स्वस्तात मिळतोय का? बस. किती सोपं आणि प्रभावी आहे हे. आणि म्हणूनच जेव्हा ॲपलसारख्या मोठ्या कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी होते तेव्हा बफे खुश होतात. का? कारण ते म्हणतात, जेव्हा ते शेअर्स परत विकत घेतात तेव्हा कंपनीतला आमचा हिस्सा $1 खर्च न करता वाढतो. मला हे फार आवडतं. हा आहे खरा मालकी हक्काचा दृष्टिकोन.
एवढाच नाही तर खुद्द ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी सुद्धा बफे यांच्या या दृष्टिकोनाचं कौतुक केलंय. ते म्हणाले की बफे ॲपलला फक्त एक टेक कंपनी म्हणून बघत नाहीत, तर एक ग्राहक कंपनी म्हणून बघतात, ज्याचे ग्राहक तिच्या प्रोडक्ट्सवर जीवापाड प्रेम करतात. म्हणजे बघा, बफे यांचं लक्ष नेहमी कंपनीच्या मूळ व्यवसायावर असतं, तिच्यावर लावलेल्या लेबलवर नाही. आणि आता आपण आलो आहोत त्यांच्या विचारांच्या मूळ गाभ्याकडे. त्यांचं चौथं आणि अंतिम तत्त्व, व्यवस्थेवर, सिस्टमवर विश्वास ठेवा. त्यांच्या प्रत्येक गुंतवणुकीच्या निर्णयामागे एकच मूलभूत आणि ठाम विश्वास आहे, तो म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन वाढीवरचा विश्वास. त्यांचा हा दृष्टिकोन किती दीर्घकालीन आहे हे या स्लाइडवरून स्पष्ट दिसतं. 1942 मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं तेव्हा त्यांनी पहिला शेअर खरेदी केला. 2008च्या मोठ्या आर्थिक संकटात जेव्हा सगळेजण घाबरून विकत होते तेव्हा ते खरेदी करत होते. 2019 मध्ये व्यापार युद्धाच्या भीतीने बाजार कोसळला तरी ते शांत राहिले. का? कारण त्यांचा एकच विश्वास आहे की देश आणि अर्थव्यवस्था वेळोवेळी वाढतच राहणार आहे. बफे यांचा हा विश्वास त्यांच्या या एका वाक्यात अगदी स्पष्ट दिसतो. तुम्ही अमेरिकेला थांबवू शकत नाही. हा देश पुढे जाणारच, याबद्दल मनात कोणतीही शंका नाही. हा जो प्रचंड आशावाद आहे ना, हेच त्यांच्या यशाचं खरं गमक आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला पटकन उजळणी करूया. 1. रोजच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करा आणि व्यवसायाच्या खऱ्या मूल्यावर लक्ष ठेवा. 2. संधी दिसली की स्पष्ट आणि वेगाने निर्णय घ्या. 3. कंपनी मॅनेजमेंट पैशाचा वापर कसा करतंय हे समजून घ्या, कारण तुम्ही एक मालक आहात. 4. कोणत्याही संकटात घाबरू नका, दशकांचा विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5. दीर्घकालीन उत्पादक वाढीवर विश्वास ठेवा. हीच आहे ती प्लेबुक. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, या अनिश्चिततेने भरलेल्या जगात संयम म्हणजे पेशन्स हाच आपला सर्वात मोठा आणि अंतिम फायदा ठरू शकतो का? यावर नक्की विचार करा.